नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुक्त झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, उतरलो मैदानात। भूमिपुत्रांच्या सर्वांना आम्ही उतरलो मैदानात, भूमिपुत्रांच्या सर्वांना आम्ही उतरलो मैदानात। भारत मुक्ती मोर्चा यांचे ठाणे येथे जेल भरो आंदोलन। ठाणे येथे भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछाड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आले। जेल भरो आंदोलनाचे प्रमुख मुद्दे: RSS बीजेपीच्या माध्यमातून बहुजन महापुरुषांचा वारंवार होत असलेल्या अपमानाविरोधात केंद्र सरकारद्वारे ओबीसींची जाती आधारित जनगणना करण्यासाठी, तसेच सर्व जाती समूहांची जाती आधारित जनगणना करण्यासाठी, तसेच भारतीय लोकतंत्र वाचवण्यासाठी EVM हटवून बॅलेट पेपरवर सर्व निवडणुका घेण्यासाठी व बोधगया येथील महाबोधी महाविहार युरेशियन ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी जेल भरो आंदोलन करण्यात आले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई। यस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण ठाणे या ठिकाणी आलेलो आहोत। भारतीय मुक्ती पार्टी यांच्याकडून एक जेलबंद आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत तिथील काही कार्यकर्ते जुळलेले आहेत, आपण त्यांच्या संदर्भात बोलणार आहोत। साहेब, आज तुम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहात, जेल भरो आंदोलन तुमचं आहे, कशासाठी आहे, काय सांगणार आहे? या जेल भरो आज 9 एप्रिल रोजी संपूर्ण राष्ट्र स्तरावरती हातामध्ये तिकडची जी व्यवस्था असते आणि ते ट्रस्टमध्ये असतात, त्याच प्रमाणे महाबोधी विहारचं पण जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी हे बौद्ध भिक्खू असले पाहिजे, ते ब्राह्मण नसावेत अशी आमची मागणी आहे। तिसरा मुद्दा ओबीसींच्या आरक्षणाचा आहे। ओबीसींची जातीने जनगणना करून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असे आमची मागणी, ओबीसींना आरक्षण लागू केलं पाहिजे। आणि चौथा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा आहे की संविधान ज्या आधारावरती चाललं आणि त्याच्या आधारावरती आपण लोकशाही जिवंत ठेवलेली ती म्हणजे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकता निवडणुका। तर ज्या निवडणुका आहेत ते EVMच्या माध्यमातून होत आहेत आणि EVMच्या माध्यमातून सध्या वोटिंगची चोरी करून भाजप, सेना, राष्ट्रवादी, आपण पाहतो की काँग्रेस हे सगळे सामील आहेत, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी सर्व सामील आहेत। तर हे जे EVM आहे, EVMच्या माध्यमातून खरे प्रतिनिधित्व निवडून येत नाही, तर ते खोटे प्रतिनिधी आहेत। ते म्हणजे एक प्रकारचं ब्राह्मणवादी विचारधारेचे, लोकशाहीच्या विरोधात, संविधानाच्या विरोधातले नेते मंडळी निवडून येतं, ते सरकार निवडून येतं। त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे की आमची अशी मागणी आहे, EVM बंद व्हावं आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हावं, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, मुक्त, निष्पक्ष। भरो आंदोलन होत आहे ठाणे या ठिकाणी, आपल्यासोबत काही कार्यकर्ते पण जोडलेले आहेत, आपण त्यांच्याशी विचारणार आहोत। सर, आज तुमचं जेल भरो आंदोलन आहे, कशा संदर्भात आणि काय सांगणार? पहिले मी माझा परिचय देतो। माझं नाव शरद जाधव, मी बहुजन मुक्ती पार्टी ठाणे लोकसभा उपाध्यक्ष। आमचं जे आंदोलन आहे, महाबोधी बुद्ध विहार टेम्पल 1949 ॲक्ट याच्या विरोधामध्ये आहे। दुसरा EVM मशीन बंद पडण्यासाठी आहेत आणि ज्या आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे याच्या विरोधामध्ये आहेत। अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहे आणि आम्ही हे जे यासाठी आम्ही जेल भरो पुकारलेलं आहे। आम्ही भारत मुक्ती मोर्चा, आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जेल भरो पुकारलेला आहे। हा EVM मशीन बंद पडण्यासाठी, EVMमुळं दलाल भडवे जे आमदार खासदार निवडून येत आहेत आणि हे दलाल भडवे आमदार खासदार हे लोकशाहीला धोका आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका होण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही आम्ही जेल भरो करत आहेत। आज इथे ही रॅली काढलेली आहे, जेल भरो आंदोलनासाठी केलेली आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की जे बुद्ध विहार आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, ते मुक्त झालं पाहिजे। तसेच या देशामध्ये मराठा समाजाची जी जातीय जनगणना आहे ती होत नाही, ती झाली पाहिजे। ती झाली तरच त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतं। या संदर्भात जेल भरो आंदोलन इथे करण्यात आलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आणि देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जेल भरो आंदोलन आज करण्यात आलेला आहे।